हॅलो. तर आज आपण बघणार आहे बेरीज व वजाबाकी. आत्तापर्यंत तुम्ही 5 अंकी संख्यांची बेरीज कशी करायची, हातच्याची बेरीज कशी करायची ते बघितलेलं आहे. आता आपण 6 आणि 7 अंकी संख्यांची बेरीज कशी करायची ते बघणार आहे. त्याच्या आधी आपल्याला हा उदाहरण संग्रह 7 आहे तो सोडवायचा आहे. त्यातला पहिला प्रश्न बघू. इथे मी मांडणी करून घेतली आहे. तर बघा सोडवूया आपण आता. इथे 9 आणि 2 किती येणार आहे? 11. 11चा फक्त 1 लिहिला, हातचा मनात धरला. ठीक आहे. 2 अधिक 1 3 आणि तो हातचा म्हणजे 3 आणि 1 किती येणार? 4. 7 आणि 8 15 येतात. 15चा 5 लिहिला, हातचा मनात धरला. मग हे 0 अधिक 3 3 आणि तो हातचा 3 अधिक 1 4 आणि हे 4 आणि 1 किती आले तर 5. आता दुसरा प्रश्न सोडवू. जर तुम्हाला हातचा मनात धरायचा नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीने मांडणी करून घेऊन त्यानंतर बेरीज करू शकता. आता आपण आपला दुसरा प्रश्न बघूया. ते बघा काय दिलं आहे तर 56,427 अधिक 10,648. ठीक आहे. यांची बेरीज करूया. 7 आणि 8 15. 15चे फक्त 5 लिहिले, हातचा मनात धरला. 4 आणि 2 6. 6 आणि तो हातच्याचा 1. 6 आणि 1 7. 6 आणि 4 10. 10चे फक्त 0 लिहिले, हातचा आला. 6 आणि तो हातचा म्हणजे 1. 6 अधिक 1 7 आणि हे 5 आणि 1 किती येणार आहेत तर 6. पुढचा प्रश्न बघा 3 नंबरचा. 64,027 अधिक 28,409 यांची बेरीज बघा. 9 आणि 7 येतात 16. 16चे फक्त 6 लिहिले, हातचा मनात धरला. 2 आणि हातच्याचा 1 म्हणजे किती झाले 3. 0 अधिक 4 4. 4 आणि 8 12. 12चे फक्त 2 लिहिले, हातचा मनात धरला. 6 आणि 2 9 आणि तो हातच्याचा 1 म्हणजे 6 आणि 2 8 आणि हातच्याचा 1 म्हणजे 8 अधिक 1 किती येणार आहेत तर 9. आता आपण आपला चौथा प्रश्न सोडवूया. चौथा प्रश्न बघा काय दिला इथे तर 33,216 अधिक 28,540. ठीक आहे. यांची बेरीज करून घेऊ. 6 अधिक 0 6. 1 आणि 4 5. 5 आणि 2 7. 8 आणि 3 11. 11चा फक्त 1 लिहिला, हातचा मनात धरला. 3 आणि 2 5 आणि तो हातच्याचा 1 म्हणजे 5 आणि 1 6. हा झाला आपला उदाहरण संग्रह 7. आता आपण बघणार आहे आपला उदाहरण संग्रह 8. आता बघा याच्या पुढे आपल्याला हातचे जे आहे ते मनातच ठेवून बेरीज करायला लागणारे आहे. आणि आता मांडणी जी आहे आपण आता ती तक्त्यामध्ये न करता जी आहे तशी फक्त उभी मांडणी करणार आहे. बघा आता आपण पहिला प्रश्न इथे लिहून घेऊया. पहिला प्रश्न इथे दिलेला आहे 42,311 आणि जी दुसरी संख्या आहे ती किती अंकी आहे बघा 7 अंकी आहे. ठीक आहे. मग थोडीशी पहिली संख्या आपण थोडीशी लांब लिहूया इथे. 42,311. आता पहिला ह्याचं जी दुसरी संख्या आहे आपली ती एकक स्थानाकडून लिहायला चालू करू. बघा हे 4 2 6 6 3 आणि हे पुढचे आहेत ते 65. तर यांची आपल्याला काय करायचे इथे बेरीज करायची आहे. ठीक आहे. बेरीज किती येईल बघा आता. हे 4 आणि 1 5. 1 आणि 2 3. 3 आणि 6 9. 2 आणि 6 8. 4 आणि 3 7 आणि हे 6 आणि हे 5 आहेत ते आहे असे लिहितो. त्यानंतर बघा 2 नंबरचं उदाहरण काय दिलं आहे इथे किंवा प्रश्न काय दिला आहे इथे. ठीक आहे. 2 नंबरचा प्रश्न लिहून घेऊया. पहिली जी संख्या आहे ती 6 अंकी आहे, दुसरी पण 6 अंकी आहे. ठीक आहे. 3 1 7 5 2 9. संख्या लिहिताना एकाखाली एक लिहा, नाहीतर ती थोडीशी बेरीज चुकू शकते आपली. त्यानंतर आहे आपली 8,04,613. यांची बेरीज बघा. 9 आणि 3 12. हातचा आला 1.
आता जे हातचा आहे तो मनात धरायचा आहे. हातचा मनात धरला. त्यानंतर 2 आणि 1 किती येतात? 3. पण हो इकडून आलेला हातचा 3 आणि 1 4 झाले. त्यानंतर 5 आणि 6 11. 11चा फक्त 1 लिहिला. हातचा परत एकदा मनात धरला. 7 आणि 4 11 आणि हातच्याचा 1 म्हणजे 12. 12चे फक्त 2 लिहिले. हातचा मनात धरला. 1 आणि हातच्याचा 1. 1 अधिक 1 2. 8 आणि 3 11. आता आपण इथे पूर्ण 11 लिहू शकतो. ठीक आहे, कारण ह्या स्थानी काही ह्याच्या पुढच्या स्थानी इथे काहीच नाही, त्यामुळे हे आपण 11 आहे असे लिहून घेतले. जर तुम्हाला मनात धरायला जमत नसेल तर तुम्ही एक गोष्ट करू शकता. 9 आणि 3 12. ठीक आहे, 12चे आपण इथे 2 लिहिले. इथे एक छोटासा तुम्ही असा हा हातचा काढू शकता किंवा असा न काढता फक्त इथे खाली असं 1 लिहू शकता. ठीक आहे, म्हणजे तुमच्या डोक्यात राहील ते. तर पुढचे बघूया आपण. मी तिसरा आणि चौथा प्रश्न इथे लिहून घेतलेला आहे, तो आपण सोडवूया. तिसरा प्रश्नात बघा 6 आणि 8 किती येतात? 14. 14चे 4 लिहिले. त्यानंतर हातचा किती आला आपला? 1 आला. 1 इथे छोटासा लिहून घेते मी. 4 आणि 4 8 आणि 1 किती येणार? 9. 7 आणि 7 14 येतात. 14चे फक्त 4 लिहिले. हातचा छोटासा दिला इथे पुढे. 2 आणि 3 5. 5 आणि 1 किती येणार आहे आपले? 6. 8 आणि 4 12. त्याचे फक्त 2 लिहिले. हातचा इथे लिहिला छोटासा. 2 आणि 4 6 आणि हा 1 किती येणार? 7. आणि हा 1 आहे तसा लिहून घेतला. पुढे बघा चौथा प्रश्न. 8 आणि 6 परत एकदा 14. 14चे 4 लिहिले. हातच्याला इथे 1. 5 आणि 3 8. 8 आणि हा 1 9. 6 आणि 0 6. 9 आणि 2 11 येतात. 1 लिहिला. 1 हातच्याला दिला. 1 अधिक 1 अधिक 1 किती झाले? 3. 4 आणि 3 7. 2 अधिक 2 4. तर आता बघा आपण आपला 5वा प्रश्न सोडवूया. इथे बघा तिथं 3 संख्या दिलेत. तर 4 अधिक 9 किती येणार? 13. 13 आणि 9 किती येणार? तर 22 येणार. ठीक आहे, तर 22चे फक्त आपण इथे काय लिहिणार आहे? इथे 2 लिहून घेणार. आणि जे हातच्याला किती आलेत? 2, ते इथे मी छोटेसे काढून घेते. तर हे बघा 5 आणि 8 13 येणार. परत 13 आणि हे हातच्याचे 2 जे किती झाले? 13 आणि 2 15. 15चे फक्त 5 लिहिले. हातचा इथे लिहिला. 6 आणि 2 8. ठीक आहे, 8 आणि 7 15. 15 आणि हा हातच्याचा 1 16. 16चे फक्त 6 लिहिले. हातचा पुढे लिहिला. 2 अधिक 1 3. 3 आणि 3 6. 6 आणि 1 7. 7 अधिक 0 7. आणि हे 5 आहेत असे. तर बघा 6वा प्रश्न. 9 आणि 6 किती येतात? तर 15. ठीक आहे, 15 आणि 4 किती येणार? 19. 19चे 9 लिहिले. हातचा इथे लिहिला छोटासा. 2 आणि 2 4. 4 आणि 7 किती येतात? 11. आणि हा एक किती झाला? 12. मग 12चे मी इथे 2 लिहून घेतले. हातचा इथे लिहिला. 7 आणि 2 9. आणि हा एक 10. 10चे फक्त 0 लिहिले. हातचा पुढे गेला. 6 आणि 1 7. 3 आहेत असे, 1 आहे असं आणि हे 5 आहेत असे. 7वा प्रश्न सोडवूया. 9 आणि 4 13. 13 आणि 9 22. बरोबर, 22चे फक्त आपण 2 लिहिले. ते 2 हातच्याला लिहिले. 4 आणि 2 6. 6 आणि 4 10 येतात. 10मध्ये हा 2 मिळवला. 12 झाले. हातच्याला लिहिला 1. 6 आणि 5 11. 11 आणि 7 किती येतात? तर 18. 18 आणि हा 1 किती झाले? 19. 19चे 9 लिहिले. हातचा वरती गेला. 2 आणि 3 5. आणि हा एक 6. 0 अधिक 1 1. 8 आणि 4 12. 12चे 2 लिहिले. हातचा गेला वर. 1 अधिक 2 3. आणि हा एक 4. ठीक आहे, तर बघा 8वा प्रश्न. 8 आणि 4 12. हातचा वर गेला. 7 आणि 5 12. 12 आणि हा एक 13. हातचा वर गेला. 6 आणि 6 12 आणि 1 13. हातचा परत वर गेला. 7 आणि 5 12. परत हा एक 13. हातचा परत वर गेला. 8 आणि 4 12. आणि परत एक म्हणजे 13. परत हातचा वरती गेला. 9 आणि 3 12. 12 आणि 1 हा एक 13.
परत हातचा वरती गेला, 2 आणि 1 हे झाले 3. तर 9वा प्रश्न बघा, 9वा सोडवूया आपण. 2 अधिक 7 9. 9 आणि 7 किती येणार तर 16. 16चे फक्त 6 लिहिले, हातचा वर गेला. 2 आणि 4 6. 6 आणि 2 8. 8 आणि 1 9. 0 अधिक 5 5. 6 आणि 4 10. 10चे फक्त 0 लिहिले, हातचा वरती गेला. 8 अधिक 1 9. 3 अशी 3. 5 आणि 2 7. 7 आणि 9 16. हातचा वरती गेला. 4 आणि 3 7. 7 आणि 6 13. 13 आणि हा 1 14. हातचा वरती गेला. 3 आणि 4 7. 7 आणि हे 3 10. 10 आणि हा 1 11. 11चा 1 हातचा वरती गेला. 5 आणि 2 7. 7 आणि 4 11. 11 आणि 1 हा 12. हातचा वरती गेला. 6 आणि 5 11. 11 आणि 1 12. 12चा परत 2 इथे, हातचा वरती गेला. 6 आणि 1 7. 7ला 7 आहे असे. आता आपण बघणार आहे आपला उदाहरण संग्रह 9. याच्यामध्ये आता शाब्दिक उदाहरणं दिलेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला बेरीज करायची आहे. तर बघा, पहिला प्रश्न काय दिला आहे आपल्याला इथे उदाहरण संग्रह 9मध्ये. एका निवडणुकीत 13,47,048 स्त्रियांनी व 14,29,638 पुरुषांनी मतदान केले, तर एकूण किती मतदान झाले? बरोबर, म्हणजे स्त्रियांनी आणि पुरुषांनी जे मतदान केले त्यांची आपल्याला इथे बेरीज करावी लागणार आहे. तर आता मी इथे पहिला प्रश्न आपला याची मांडणी करून घेते. बघा, हे झाले 13,47,048 हे झालं स्त्रियांचं, आणि पुरुषांची किती आहे मतदान संख्या? 14,29,638 यांची आपण आता इथे बेरीज करू. बेरीज बघा किती येते? 8 आणि 8 16. हातच्याला 1. 4 आणि 3 7. आणि हातच्याचा 1 8. 0 अधिक 6 6. 7 आणि 9 16. हातच्याला 1. 4 आणि 2 6. आणि हा 1 7. 7 4 आणि 3 7. 1 अधिक 1 2. आपलं उत्तर किती आलं आहे तर 27,76,686. आता आपल्याला हे पूर्ण शब्दामध्ये लिहायचं आहे की एकूण 27,76,686 मतदान झाले. हा झाला आपला पहिला प्रश्न. आता दुसऱ्या प्रश्नात बघा आपण काय सांगितले. 6 अंकी सर्वात मोठी संख्या व 6 अंकी सर्वात लहान संख्या यांची बेरीज किती येईल? तर बघा, 6 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती येणार? सर्वात मोठी, बरोबर. तर 5 अंकी कोणती आहे? एक मिनिट, ही झाली आपली 5 अंकी सगळ्यात मोठी संख्या 99,999. मग 6 अंकी कोणती येणार आहे? आपण पुढं अजून एक 9 लावणार. किती झाले तर 9,99,999. ही झाली आपली सर्वात मोठी 6 अंकी संख्या. आता सर्वात लहान 6 अंकी संख्या कोणती असणार? तर ती असेल, ठीक आहे, तर ही 1,00,000 ही काय आहे? सर्वात छोटी किंवा सर्वात लहान 6 अंकी संख्या. आता आपल्याला यांची काय करायची आहे? बेरीज करायची आहे. बघा, इथे 9 येईल, इथे पण 9 येईल, इथे पण 9 9 9. आणि हे 9 आणि 1 10. ठीक आहे, ही झाली यांची बेरीज. त्यानंतर आता आपण तिसरा प्रश्न सोडवूया. काय विचारले बघा. सुरेखाताईंनी 8,07,957 रुपयांचा ट्रॅक्टर व 32,609 रुपयांचे मळणी यंत्र खरेदी केले, तर त्यांनी एकूण किती रुपये खर्च केला? बघा, आपण लिहून घेऊया पहिला संख्या. ट्रॅक्टर किती रुपयांचा आहे? तर मी लाईन मारते. तर ट्रॅक्टर किती रुपयांचा आहे? 8,07,957 अधिक मळणी यंत्र आहे 32,609. यांची आपल्याला करावी लागणार आहे बेरीज. 7 आणि 9 16. हातच्याला 1. 5 आणि 1 6.
9 आणि 6 15, हातच्यालाला 1, 7 आणि 2 9 आणि 1 10, हातच्यालाला 1, 3 आणि 1 4 आणि 8शी 8. उत्तर किती आलं आपलं? 8,40,566. आता आपण ते शब्दात लिहून घेऊया. तर उत्तर काय येईल? एकूण खर्च 8,40,566 रुपये झाला. ठीक आहे, हा झाला आपला तिसरा प्रश्न. आता चौथ्या प्रश्नात बघा काय विचारले आपल्याला. एका गिरणीत मागील वर्षी 17,24,938 मीटर कापड तयार झाले. यावर्षी 23,47,056 मीटर कापड तयार झाले. तर दोन्ही वर्षात मिळून किती कापड तयार झाले? आता आपण ह्या दोन संख्यांची इथे बेरीज करून घेऊ. पहिली संख्या आहे 17,24,938. दुसरी संख्या आहे 23,47,056. बेरीज करूया. 8 आणि 6 14, हातच्यालाला 1, 5 आणि 3 8 आणि हा 1 9. 9 अधिक 0 9, 7 आणि 4 11, हातच्यालाला 1, 4 आणि 2 6 आणि हा 1 7. 7 आणि 3 10. 0 लिहिले, हातच्यालाला 1, 1 अधिक 2 3 आणि हा 1 4. तर किती खर्च आला आहे बघा? 40,71,994. म्हणजे खर्च नाही आहे, हा कापड तयार झालेला आहे. तर आपण आता इथे शब्दामध्ये उत्तर लिहूया. दोन्ही वर्षात मिळून 40,71,994 मीटर कापड तयार झाले. आपण मीटर लिहिले कारण प्रश्नामध्ये आपल्याला जी संख्या दिली ती मीटरमध्ये आहे. ठीक आहे. पाचवा प्रश्न बघा. राज्य शासनाने शाळांना 34,62,940 रुपयांचे संगणक व 3,26,578 रुपयांचे दूरदर्शन संच दिले. तर शासनाने एकूण किती रुपयांचे साहित्य दिले? आपण त्यातल्या संख्या लिहून घेऊ. तर 34,62,940 अधिक 3,26,578 यांची आपण बेरीज करू. 8 अधिक 0 8, 7 आणि 4 11. 11चे फक्त 1 लिहिले, हातच्याला गेला. 9 आणि 5 14, 14 आणि हा 1 15, हातच्याला 1 गेला. 6 आणि 2 8 आणि हा 1 9. 6 आणि 2 8, 4 आणि 3 7, 3शी 3. मग उत्तर किती आले आपलं? 37,89,518. आता आपण हे शब्दांमध्ये लिहून घेऊ. तर शासनाने एकूण 37,89,518 रुपयांचे साहित्य दिले. हा झाला आपला उदाहरण संग्रह 9. आता आपण बघणार आहे वजाबाकी. त्याच्यामधला हा उदाहरण संग्रह 10. तर बघा पहिला प्रश्न आपण इथे आधी लिहून घेऊया. प्रश्न आहे 64,293 वजा 28,547. ठीक आहे. मी इथे वरती हातच्यासाठी एक लाईन मारून घेते. बघा वजाबाकी करूया आता. 3 वजा 7 असं तर होत नाही. मग आपण इथून 9 कडून एक हातचा घेतला. या 9चे किती झाले? 8 झाले. या 3चे झाले किती? 13. ठीक आहे. 13 वजा 7 किती येणार? तर 6. ठीक आहे. आता इथे 8, 8 मधून 4 जातात. 8 वजा 4 4. परत 2 वजा 5 होत नाही, म्हणून ह्या 4 कडून एक हातचा घेतला. 4चे झाले 3, हातचा घेतल्यामुळे 2चे झाले 12.
तर 12 वजा 5 किती येतात? 7. त्यानंतर 3मधून परत 8 जातात का? नाहीत. म्हणून ह्या 6कडून हातचा घेतला, 6चे झाले 5. ठीक आहे. आणि ह्या 3चे झाले किती? 13. तर 13 वजा 8 किती येणार उत्तर? 5. ठीक आहे. आणि ह्या 5तून 2 गेले, किती राहिले? 3. आपलं हे उत्तर आलेलं आहे. आता आपण आपला दुसरा प्रश्न लिहून घेऊ. बघा, 37,058 वजा 23,469. बघा, 8तून 9 जातात का? नाही. मग इथून हातचा घेतला 5कडून, 5चे झाले 4, 8चे झाले किती? 18. 18 वजा 9 9. तर पुढे बघा, 4तून 6 जातात का? नाही. म्हणून ह्या शून्याकडून हातचा घ्यायला गेलो, पण शून्याकडे सुद्धा काही नाही आहे, म्हणून मी 7कडे गेले. तर 7चे झाले पहिला 6 आणि ह्या शून्याचे झाले 10. 10कडून आपल्याला इकडे 4साठी हातचा हवा आहे. 10चे झाले परत 9 आणि ह्या 4चे झाले 14. तर 14 वजा 6 किती येतात? 8 येतात. 9तून 4 गेले 5, 6तून 3 गेले 3, 3तून 2 गेला 1. बघा, आता तिसरा प्रश्न सोडवूया. शून्यातून 8 जात नाहीत, म्हणून 4कडून हातचा घेतला, शून्याचे झाले 10. 10 वजा 8 किती येतात? 2. 3तून 2 गेले 1. 5तून 6 जात नाहीत, म्हणून इकडे गेलो हातचा घ्यायला. 1चे झाले 0, 5चे झाले 15. 15 वजा 6 किती येतात? 9. शून्यातून 8 जात नाहीत, म्हणून 7कडून हातचा घेतला आणि हे शून्याचे झाले 10. 10 वजा 8 2. 6 वजा 5 1. तर चौथा प्रश्न बघा, 2तून 7 नाही जात, 3कडून हातचा घेतला, 3चे झाले 2, 2चे झाले 12. 12 वजा 7 5. तर परत 2तून 4 नाही जाणार, 4कडून हातचा घेतला, ह्याचे झाले 3, 2चे झाले 12. 12 वजा 4 8. बरोबर. त्यानंतर तर 3तून 6 नाही जात, मग शून्याकडे गेलो, शून्याकडे पण काही नाही, म्हणून 5कडे गेलो. 5चे झाले 4, शून्याचे झाले 10. 10कडून आपल्याला हातचा पाहिजे आहे 3साठी. 10चे झाले 9. ठीक आहे. इकडे हातचा दिला, 3चे झाले 13. 13 वजा 6 किती येणार? 7. 9 वजा 8 1 आणि 4 वजा 4 0. आता बघा, आपण इथे एक वजाबाकीची आणखी एक पद्धत बघणार आहे किंवा रीत बघणार आहे. आपण आता इथे एक उदाहरण घेऊ. हे 724 वजा 376. ठीक आहे. आपण आधी काय करत होतो, तर ह्या 4मधून 6 जात नाहीत, म्हणून आपण ह्या 2कडून एक हातचा घ्यायचो आणि मग ह्या 4चे आपण काय करायचो, तर 14 करायचो. मग ह्या 2चे परत आपण 1 करायचो. ठीक आहे. तर हे सगळं असं न करता पण आता एक दुसरी पद्धत वापरणार आहे. तर बघा, ती पद्धत कोणती आहे? 724 वजा 376. ठीक आहे. तर बघा काय येईल उत्तर. तर ह्या 4चे आपण मनातल्या मनातच किंवा इथे लिहू सुद्धा शकता तुम्ही, 4चे आपण 14 करणार. इकडून काही घ्यायची गरज नाही आहे 2कडून. 4चे 14 केले, तुम्हाला मी लक्षात राहण्यासाठी मी इथं लिहिते. 14 केले, 14तून 6 गेले, किती राहतात? 8 राहतात. आता आपल्याला काय करायचं आहे, हे 14 केले ना, म्हणजे 4मधून जात नव्हते, मग आपण काय करणार आहे, इकडे 1 हा इकडे मिळवणार आहे. ठीक आहे. बरोबर. किंवा समजा आपण ह्यांच्याकडून एक हातचा घेतला होता दशक स्थानाकडून, तो हातचा आपल्याला आहे इथे हा परत दिला. ठीक आहे. त्यानंतर 2मधून हे 7 आणि हे 1 म्हणजे हे 8 घालवायचे आहेत आपल्याला. 2मधून किती घालवायचे आहेत, तर हे 8 घालवायचे आहेत. तर 8 जातात का? नाहीत. मग आपण 2चे डिरेक्टली काय करणार, इथे 12 करणार. मग 12मधून आपल्याला 8 घालवायचे आहेत. मग किती होणार? 12तून 8 गेल्यावर 4. ठीक आहे. मग आपण इथे 2चे 12 केले होते. बरोबर. मग आपण काय करणार, परत इथे ह्यांचा हातचा परत देणार आपण. मग 7मधून हे आपल्याला 4 घालवायचे आहेत. हे जे 3 अधिक 1 आहेत, हे 4 घालवायचे आहेत. मग 7मधून 4 गेले, किती राहतात, तर 3. हे आपलं उत्तर आहे. म्हणजे आता हे आपण हे जे कट वगैरे करत होतो, 4 कट करायचे, वरती परत 14 लिहायचे, 2 कट करायचे, वरती परत 3 लिहायचे, असं न करता
फक्त पुढच्या स्थानी एक आपल्याला हातचा इथे वाढवायचा आहे आणि हे जे मिळून आपल्याला ह्यातून घालवायचं आहे. तर बघा, मी आत्ता जी तुम्हाला पद्धत सांगितली ती इथे उदाहरणामध्ये दिलेली आहे. पहिलं उदाहरण बघूया आपण. तर ह्या 5मधून हे 6 जातात का? तर नाहीत. मग आपण 5चे जे आहे ते मनातल्या मनात 15 करायचे. 15मधून जेव्हा 6 जातील तेव्हा उत्तर येतं 9. ठीक आहे. मग आपण हे 5चे 15 केले होते म्हणून हा हातचा इथे एक लिहून घेतला, 1 लिहून घेतला. मग आपल्याला या 2मधून आहे ना फक्त 7 नाही घालवायचे आहेत. तर हा 7 आणि हा 1 म्हणजे टोटल आपल्याला 2मधून 8 घालवायचे आहेत. मग 2मधून 8 जातात का? नाहीत. मग 2चे परत आपण मनातल्या मनात 12 करायचे. ठीक आहे. मग 12मधून 8 गेले उत्तर किती येतं? 4. ठीक आहे. 2चे 12 केले होते म्हणून ह्या पुढच्या स्थानी परत आपण हा 1 लिहून घेतला हातचा. आता बघा, या 8मधून आपल्याला फक्त 8 नाही घालवायचे आहेत. तर हा 8 आणि 1 9 म्हणजे 8मधून आपल्याला 9 घालवायचे आहेत. जातात का? नाहीत. मग 8चे परत आपण 18 केले, 18मधून 9 घालवले, उत्तर किती आलं? 9. ठीक आहे. 8चे आपण 18 केले होते बरोबर, म्हणून आपण इथे परत एक हातचा दिला, इथे 1. आता आपल्याला 5मधून हे 10 घालवायचे आहेत. जातात का? नाहीत. मग 5चे केले 15, 15मधून जेव्हा 10 जातील उत्तर आलं 5. मग 5चे 15 केले ते म्हणून परत एकदा हातचा दिला. ठीक आहे. शून्यातून 1 जातो का? नाही. शून्याचे केले 10, 10मधून 1 गेला उत्तर आलं 9. शून्याचे आपण 10 केले होते म्हणून परत इथे हातचा दिला पुढच्या स्थानी. मग 4 वजा 1 किती येणार? 3. ठीक आहे. ही पण सोपी पद्धत आहे. तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल तुम्ही त्या पद्धतीने सोडवू शकता किंवा शाळेतल्या तुमचे शिक्षक जे कोणती पद्धत वापरायला सांगतील ती पद्धत तुम्ही इथे वापरणार आहे. तर बघा, आता आपण बघणार आहे आपला उदाहरण संग्रह 11. याच्यामध्ये आपल्याला वजाबाकी करायची आहे. जी पद्धत आपण आत्ता शिकली त्या पद्धतीने आपण आता इथे वजाबाकी करणार आहे. तर यातला पहिला प्रश्न मी इथे लिहून घेते. तर काय आहे बघा, 8,57,513 वजा 4,82,256. तुम्ही या पद्धतीने हे आखून घेतला तरी चालेल. तर बघा, मी इथे हातच्यासाठी अजून एक इथे लिहून घेते लाईन. तर बघा, आता इथे 3तून 6 जातात का? नाहीत. मग 3चे मी मनातल्या मनात 13 केले. 13मधून जेव्हा 6 जातील तेव्हा उत्तर येणार आहे 7. मग आपण 3चे 13 केले होते म्हणून इथे एक हातचा दिला. आता ह्या 1मधून आपल्याला हे 5 आणि 1 6 घालवायचे आहेत. 1मधून 6 जातात का? नाहीत. मग मी 1चे किती केले? 11. 11मधून 6 गेले किती उत्तर आलं? 5. ठीक आहे. 1चे 11 केले होते म्हणून परत आपण हातचा दिला. 5तून आता आपल्याला हे 2 आणि 1 3 घालवायचे आहेत. 5तून 3 गेले किती राहिले? 2. 7तून 2 गेले 5. 5तून 8 जातात का? नाहीत. मग 5चे केले मी 15. 15 वजा 8 7. हातचा इथे दिला कारण आपण 5चे 15 केले होते. 8तून हे आता 4 आणि 1 5 घालवायचे आहेत. म्हणजे 8तून 5 गेले किती राहिले? 3. हे झालं आपलं उत्तर. आता दुसरा प्रश्न बघा, 9मधून 3 जातात. 9 वजा 3 किती येणार आहे? 6. 1मधून 2 जात नाही म्हणून 1चे केले 11. 11 वजा 2 किती येतात? तर 9. मग 1चे 11 केले होते म्हणून पुढच्या स्थानी हातचा दिला. मग 5मधून आपल्याला हे सगळे घालवायचे आहेत. 5मधून 5 गेले 0. 7मधून 7 गेले 0. 1तून 0 गेला 1. 3तून 0 गेला 3. 1तून 1 गेला 0. हे आलं आपलं उत्तर. पुढे बघा, तिसरा प्रश्न. 1तून 3 जात नाहीत. 1चे केले 11. 11तून 3 गेले किती राहिले? 8. 1चे 11 केले होते म्हणून पुढच्या स्थानी हातचा दिला. तर इथे झाले आता 0तून 3 घालवायचे आहेत. 0तून 3 जात नाहीत म्हणून 0चे केले 10. 10तून जेव्हा 3 जातील उत्तर येतं 7. मग 0चे आपण 10 केले होते म्हणून पुढे परत एक हातचा दिला. पण 5तून आपल्याला आता हे आणि 8 आणि 1 9 घालवायचे आहेत. 5तून 9 जातात का? नाही. 5चे केले 15. 15तून 9 गेले उत्तर येतं 6 बरोबर. 5चे 15 केले परत एक हातचा दिला इथे. 4तून हे 8 घालवायचे आहेत. नाही जात. 4चे केले 14. 14 वजा 8 किती येणार? 6.
4चे 14 केले म्हणून परत पुढे हातचा दिला. परत 3तून आपल्याला आता हे 6 घालवायचे आहेत, नाही जात. 3चे केले 13, 13 वजा 6 7. 3चे 13 केले म्हणून इथे परत एक हातचा दिला. 8तून आता आपल्याला हे 4 घालवले, किती आलं 4. 6तून 2 गेले 4. चौथा प्रश्न बघा. 7तून 8 नाही जात. 7चे केले 17, 17तून 8 गेले तर उत्तर किती येतं 9. 17 केले होते म्हणून हातचा पुढे दिला. 2तून आता 4 घालवायचे आहेत, नाही जात. 2चे केले 12, 12 वजा 4 8. 2चे 12 केले म्हणून हातचा दिला इथे पुढे. 8मधून आता हे 10 घालवायचे आहेत, नाही जात. 8चे केले 18, 18मधून 10 गेले, परत 8 राहिले, इथे हातचा दिला 18चा. त्यानंतर 3तून आपल्याला हे 6 घालवायचे आहेत, नाही जात. म्हणून आपण काय करणार, 3चे 13, 13 वजा 6 केले, मग किती येतं उत्तर आपलं 7. ठीक आहे. परत 3चे 13 केले ते म्हणून पुढच्या स्थानी हातचा दिला. 4तून हा 1 गेला, 3 राहिले. 5तून 2 गेले, 3 राहिले. 4तून 1 गेला, 3 राहिले. 5वा प्रश्न. 5तून 7 नाही जात. 5चे केले 15, 15मधून 7 गेले, 8 राहिले. हातचा दिला पुढे कारण 5चे 15 केले होते. 4तून हे 5 घालवायचे आहेत, नाही जात. 4चे केले 14, 14मधून 5 गेले, 9 उत्तर येतं. 4चे 14 केले म्हणून पुढे परत हातचा दिला. 3तून हे 6 घालवायचे आहेत, नाही जात. 3चे केले 13, 13मधून 6 गेले, 7 आले. परत 3चे 13 केले ते म्हणून हातचा दिला. 2मधून 5 घालवायचे आहेत, नाही जात. 2चे केले 12, 12 वजा 5 7. ठीक आहे. 2चे 12 केले ते पुढे हातचा दिला हा. आता हा 1मधून जात नाही 7, म्हणून 1चे केले 11, 11मधून जेव्हा 7 जातील तेव्हा उत्तर येणार आहे 4. 1चे 11 केले ते म्हणून इथे पुढे परत हातचा दिला. 0तून आता हे 9 घालवायचे आहेत, पण नाही जात. 0चे केले 10, 10 वजा 9 किती येतात तर 1. त्यानंतर हातचा परत दिला इकडे पुढे. 7तून आता हे 3 घालवले, किती आलं उत्तर 4. 6वा आणि शेवटचा प्रश्न. 3तून 8 नाही जात. 3चे केले 13, 13 वजा 8 किती येणार आहे 5. 3चे 13 केले ते हातचा दिला पुढे. 1मधून हे 5 घालवायचे आहेत, नाही जात. 1चे केले 11, 11मधून 5 गेले 6, मग परत पुढे हातचा दिला. 2तून हे 7 घालवायचे आहेत, नाही जात. 2चे केले 12, 12 वजा 7 5. परत पुढे हातचा दिला. आता हे 1चे 11 करावे लागतील. 11 वजा 5 6. परत पुढे हातचा दिला. 0तून 6 जातात का, नाही. मग 10 केले, 10चे झाले 10 वजा 6 4. ठीक आहे. परत पुढे हातचा दिला. 8तून हे 8 गेले, किती राहिले 0. 3तून 3 गेला 0. हा झाला आपला उदाहरण संग्रह 11. आता बघा आपण बघणारे आपला उदाहरण संग्रह 12. याच्यामध्ये वजाबाकीची शाब्दिक उदाहरणं आहेत. तर आता आपण आपला पहिला प्रश्न बघूया. प्रथमेशला 27,450 रुपयांचा एक लॅपटॉप घ्यायचा आहे. त्याच्याजवळ 22,975 रुपये आहेत. तर लॅपटॉप घेण्यासाठी त्याला आणखी किती रक्कम लागेल. त्याच्याकडे आहेत किती 22,975, पण लॅपटॉप किती रुपयाचा आहे तर 27,450. आपल्याला त्याच्या दोघांची वजाबाकी करावी लागेल. तर बघा त्याच्याकडे लॅपटॉप जो आहे तो 27,450 रुपयांचा त्याला घ्यायचा आहे, पण त्याच्याकडे आहेत किती रुपये 22,975. याची बेरीज वजाबाकी जर केली आपण 0तून 5 नाही जात. 0चे केले 10, 10तून 5 गेले, 5 उत्तर आलं. हातच्याला दिला 1, कारण हे आपण 0चे 10 केले होते. तर ह्या 5मधून हे 8 जातात का, नाही. 5चे केले 15, 15 वजा 8 7. परत 5चे 15 केले ते म्हणून हातचा पुढे दिला. 4तून 10 घालवायचे आहेत, नाही जात. 4चे केले 14, 14 वजा 10 किती येणार 4. हातचा परत पुढे दिला. 7तून हे 3 गेले, किती राहिले 4. 2तून 2 गेला 0. उत्तर किती आलं आपलं 4,475. म्हणजे त्याला लॅपटॉप घेण्यासाठी एवढी रक्कम अजून लागणार आहे. मग आपण इथे लिहूया. प्रथमेशला लॅपटॉप घेण्यासाठी आणखी
4,475 रुपये लागतील. ठीक आहे, हा आपला पहिला प्रश्न. दुसरा वाचूया आपण. एका वर्षी एका कंपनीने 44,730 स्कूटर्स तयार केल्या. दुसऱ्या वर्षी 43,150 स्कूटर्स तयार केल्या. तर कंपनीने पहिल्या वर्षी किती जास्त स्कूटर्स तयार केल्या? म्हणजे जर आपण दोघांच्यातली वजाबाकी केली तर आपल्याला तो फरक निघेल. आता आपण इथे संख्या लिहून घेऊया. पहिल्या वर्षी किती तयार केलेत? तर 44,730. दुसऱ्या वर्षी तयार केल्या होत्या 43,150. वजाबाकी बघू किती येते. शून्यातून शून्य गेला 0, 3मधून 5 जात नाहीत, 3चे केले 13, 13मधून 5 गेले 8 राहिले, इथे हातचा दिला. 7तून 2 गेले, किती राहिले 5, 4तून 3 गेला 1, 4तून 4 गेले 0. उत्तर किती आलं? 1,580. आता आपण हे शब्दात लिहून घेऊ. कंपनीने पहिल्या वर्षी 1,580 जास्त स्कूटर्स तयार केल्या. हा झाला आपला दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न वाचूया. एका शहरात पुरुषांची संख्या 16,37,856 असून स्त्रियांची संख्या 16,52,978 आहे. तर स्त्रियांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? ठीक आहे, आता इथे आपल्याला परत वजाबाकी करावी लागणार आहे. पुरुषांची संख्या पहिला लिहून घेऊ. नाही, पुरुषांची संख्या कमी आहे, स्त्रियांची संख्या जास्त आहे, म्हणून आपल्याला पहिला स्त्रियांची संख्या लिहून घ्यावी लागणार आहे. 16,52,978 वजा पुरुषांची आहे 16,37,856. ठीक आहे, वजाबाकी करू. 8तून 6 गेले 2, 7तून 5 गेले 2, 9तून 8 गेला 1, 2तून 7 जात नाहीत, 2चे केले 12, 12तून 7 गेले 5, परत इथे हातचा दिला कारण 12 केले होते. 5तून हे 4 गेले 1, 6तून 6 गेला 0, 1तून 1 गेला 0. उत्तराला आपलं 15,122. आता हे आपण शब्दामध्ये लिहू की स्त्रियांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा एक 15,122ने जास्त आहे. ठीक आहे, हा झाला आपला तिसरा प्रश्न. चौथा प्रश्न वाचूया. एका संस्थेने सामाजिक उपक्रमासाठी 25 लाख रुपये जमा करण्याचे ठरवले होते. लोकवर्गणी व इतर मदतीतून संस्थेला 26,57,340 रुपये मिळाले. तर संस्थेला ठरवलेल्या रकमेपेक्षा किती जास्त रक्कम मिळाली? बरोबर, त्यांनी 25 लाख रुपये जमा करायचे ठरवलेले, पण त्यांना रक्कम जास्त मिळाली. मग त्यात आपल्याला फरक काढावा लागणार आहे. त्यातला आपण संख्या लिहून घेऊ. मोठी संख्या कोणती आहे? 26,57,340 वजा त्यांनी ठरवलेली किती? तर 25 लाख रुपये. ची वजाबाकी करू. 0, 4तून 0 गेला 0, 3तून 0, 7तून 0 गेला 7, 5तून 0 गेले 5, 6तून 5 गेला 1, 2तून 2 गेले 0. म्हणजे 1,57,340 रुपये जास्त जमा झाले त्यांच्याकडे. मग आपण इथे शब्दामध्ये लिहू उत्तर की संस्थेला ठरवल्यापेक्षा $1,57,340 रुपये रक्कम जास्त मिळाली. ठीक आहे.
आता आपण वाचूया 5वा प्रश्न. 23,849 व 27,056 या संख्या घेऊन वजाबाकीचे उदाहरण तयार करा व सोडवा. आता बघा, आपल्याला इथे संख्या दिल्या, त्याच्यावरून आपल्याला एक शाब्दिक उदाहरण काय करायचं आहे, तयार करायचं आहे आणि मग ते सोडवायचं आहे. आता मी इथे झाडांचं एक गणित तयार करते. तुम्हाला जे हवं ते तुम्ही करू शकता. तर बघा, मी इथे लिहून घेते पहिला गणित आपलं, की एका बागेत आंब्याची संख्या, पहिली संख्या किती आहे, 23,849. ठीक आहे. आंब्याची 23,849 झाडे आहेत व चिकूची दुसरी संख्या किती दिली, 27,056. 27,056 झाडे आहेत. तर चिकूची झाडे ही कितीने जास्त आहेत. ठीक आहे. चिकूचीच का, कारण ही जी संख्या आहे दुसरी 27,056 ही जास्त आहे, त्यामुळे चिकूची झाडे जास्त असणार. मग ती कितीने जास्त आहेत ते आपल्याला वजाबाकी करून इथे काढायचं आहे. आता वजाबाकी करते. 27,056 वजा 23,849. उत्तर किती येईल बघा. 6मधून 9 नाही जात, 6चे केले 16, 16 वजा 9 7. हातचा दिला इथे 1, 5तून 5 गेले 0, 0तून 8 नाही जात, 0चे केले 10, 10 वजा 8 2. हातचा दिला पुढे, 7तून 4 गेले 3, 2तून 2 गेले 0. उत्तर आलं आपलं 3,207. मग आपण आपल्याच तयार केलेल्या प्रश्नाचं इथं उत्तर लिहिणार आहे, की चिकूची झाडे 3,207ने जास्त आहेत. तुम्हाला जे हवं ते तुम्ही उदाहरण इथे तयार करू शकता. आता आपण मिश्र उदाहरणे बघणार आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये बेरीज पण असेल आणि वजाबाकीसुद्धा असेल. आता आपण मिश्र उदाहरणे बघणार आहे, ज्याच्यामध्ये बेरीज आणि वजाबाकी दोन्हीसुद्धा आपल्याला इथे करावी लागणार आहे. त्यासाठी आपण आपला उदाहरण संग्रह 13 जो आहे तो सोडवायला घेऊया. बघा, त्यातला पहिला प्रश्न लिहून घेऊया. इथे वाचूया पहिला. इथे काय दिलं आहे, की वनविभागाने खैराची 23,078 झाडे, बेहड्याची 19,476 झाडे व उरलेली इतर प्रकारची झाडे लावली. जर वनविभागाने एकूण 50,000 झाडे लावली असतील तर इतर प्रकारची किती झाडे लावली. तर बघा, त्यांनी झाडे लावलेत 2 प्रकारची, खैराची आणि बेहड्याची. ठीक आहे. आणि त्यांनी एकूण झाडे किती लावलेत, 50,000. आणि मग आपल्याला काय विचारलं आहे, की इतर प्रकारची झाडे किती असतील त्या 50,000मध्ये. मग आपण पहिला काय करणार, खैराची आणि बेहड्यांची बेरीज करणार आणि जी बेरीज येईल ती आपल्याला एकूण झाडामधून वजा करायची आहे. ठीक आहे. म्हणून आपण इथे लिहून घेऊ, की खैराची झाडे किती आहेत, तर 23,078. ठीक आहे. त्यानंतर बेहड्याची आहेत किती आहेत, 19,476. ह्यांची आपण पहिला करणार आहे बेरीज. बेरीज किती येईल बघा, 8 आणि 6 14, 1404. हातचा आला 1, 7 आणि 7 14, 14 आणि 1 परत 15. हातच्याला आला 1, 4 आणि 1 5, 9 आणि 3 12, 2. हातच्याला आला 1, 2 आणि 2 4. तर ही झाली खैराची आणि बेहड्याची झाडे. आता एकूण झाडे किती आहेत बघा, हे झालं आपलं पहिलं. ठीक आहे. इथंपर्यंत एकूण झाडे आहेत
आपली किती 50,000. ठीक आहे. आता ह्या 50,000मधून आपण जर हे 42,000 वजा केले तर आपल्याला इतर झाडांची काय मिळेल, संख्या मिळेल. ठीक आहे. मग आपण इथे एकूण झाडे लिहिली आणि आता आपण पुढे काय लिहिणार, खैराची व बेहड्याची झाडे किती आहेत, ती 42,554. ही आपल्याला वजाबाकी करावी लागेल. किती येईल बघा, 10तून 4 गेले 6. आता तुम्ही हे सगळं मनातल्या मनात करायचं आहे, हातचा वगैरे. 10तून 4 गेले 6, हातचा दिला 1. 10तून 6 गेले, सॉरी पहिल्यांदा 10तून 4 गेले 6 आले, परतच्या वेळेस 10तून 6 गेले 4 आले, 10तून 5 गेले, इथे हातचा दिला 1. 10तून 6 गेले, परत एकदा 4 आले, इथे परत एकदा हातचा दिला. 10तून 3 गेले 7 आले, हातचा दिला, इथे परत 0 आला. उत्तर किती आलं, 7,446. ठीक आहे. मग आपण आता इथे उत्तर लिहून घेऊया. आपण इथे उत्तर लिहून घेऊया की इतर प्रकारची 7,446 झाडे लावली. ठीक आहे. आता दुसरा प्रश्न बघा काय दिला आहे आपल्याला, वाचून घेऊया आपण. दुसरा प्रश्न, एका शहराची लोकसंख्या 37,04,926 आहे. त्यामधील पुरुषांची संख्या 11,24,069 आहे आणि स्त्रियांची संख्या 10,96,478 आहे व उरलेली मुले आहेत. तर त्या शहरातील मुलांची संख्या किती. बघा आपल्याला एकूण दिल्या बरोबर आणि आपल्याला पुरुषांची आणि स्त्रियांची पण दिली. मग आपण पहिला काय करणार, पुरुषांची आणि स्त्रियांची बेरीज करणार आणि जी बेरीज येणार आहे ती एकूण संख्यामधून वजा करणार. मग आपल्याला काय मिळेल, तर उरलेली मुले. ठीक आहे. आता आपण इथे सोडवायला घेऊ. तर बघा पहिला काय करूया, पुरुषांची संख्या लिहून घेऊ. 11,24,069. ठीक आहे. हे कोण आहेत, पुरुष आहेत, पुरुष लोकसंख्या. त्यानंतर स्त्रियांची किती आहे, तर 10,96,478. ह्या कोण आहेत, स्त्रिया. बरोबर. यांची करू बेरीज. 9 आणि 6 15, हातच्याला 1. 6 आणि 8, 8 आणि 7 14, हातच्याला 1. 4 आणि 1 5, 6 आणि 4 10. 9 आणि 3 12, हातच्याला 1. 1 आणि 1 2, 1 आणि 1 2. बघा उत्तर किती आलं, 22,20,545. ठीक आहे. मग आता आपण इथे काय करणार आहे, एकूण जी आपली संख्या आहे, एकूण किती आहे बघा इथे 37 लाख. ठीक आहे. 37,04,926. आता इथे स्वल्पविराम देऊन नाही चालणार. ठीक आहे. ही किती आहे, एकूण लोकसंख्या. त्यातून आपल्याला काय करायचे आहे, वजा करायचे. कुणाची, स्त्री आणि पुरुष यांची जी बेरीज आली आहे ती करायची. 22,20,545. ही काय आहे, पुरुष व स्त्रिया यांची लोकसंख्या आहे. ती वजा करूया. 6तून 5 गेला 1, 2तून 4 नाही जात, मग 12 केले, 12तून 4 गेले 8, हातचा दिला 1. 9तून 6 गेले 3, 4तून 0 4, 0तून 2 जात नाही, 10 केले, 10तून 2 8, हातचा दिला 1. 7तून 3 गेले 4, 3तून 2 गेला 1. म्हणजे बघा हे जे उत्तर आलेलं आहे ते काय आहे, मूल्य आहेत. मग आपण काय लिहिणार आहे आता इथं, तर समोर लिहून घेऊया की मुलांची लोकसंख्या.
ठीक आहे. खाली आता आपण इथे उत्तर लिहून घेऊ की शहरातील मुलांची संख्या किती आहे? 14,84,381. ठीक आहे. तिसरा प्रश्न वाचूया. कारखान्याच्या व्यवस्थापनाकडे 25,40,600 रुपये एवढा कामगार कल्याण निधी होता. त्यातील 12,37,865 रुपये वैद्यकीय बाबींवर व 8,42,317 रुपये कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केले व शिल्लक निधी उपहारगृहासाठी राखून ठेवला. तर उपहारगृहासाठी किती निधी राखून ठेवला? बघा, एकूण किती आहे त्यांच्याकडे? 25,40,600. त्यातला त्यांनी हा 12 लाख आणि हा 8 लाख रुपये खर्च केला. राहिलेला किती निधी त्यांनी ठेवला आहे तो आपल्याला काढायचा आहे. मग पहिला आपण काय करणार? जो खर्च केला आहे त्यांनी वैद्यकीय आणि कामगारांच्या शिक्षणासाठी किंवा त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी, त्यांची आपण इथे बेरीज करणार आहे. आपण इथे पहिला ते संख्या लिहून घेऊया. वैद्यकीयसाठी किती खर्च केला आहे? तर 12,37,865 हा आहे वैद्यकीय बाबी. ठीक आहे. त्यानंतर मुलांच्या शिक्षणासाठी किती खर्च केला आहे? 8,47,317 यांची आपल्याला बेरीज करायची आहे. हा काय आहे? मुलांचे शिक्षण. यांची बेरीज करू आपण. 7 आणि 5 12, चलाला 1, 6 आणि 2 8, 8 आणि 3 11, हातचलाला 1, 7 आणि 7 14 आणि 1 15, हातचलाला 1, 4 आणि 3 7 आणि हा 1 8, 8 आणि 2 10, हातचलाला 1, 1 आणि 1 2. बघा खर्च किती आला? 20,85,182. ठीक आहे. हा झाला वैद्यकीय आणि मुलांच्या शिक्षणासाठीचा एकूण खर्च. आता आपल्याला माहिती आहे त्यांच्याकडे एकूण निधी किती आहे. किती आहे तो? 25,40,600 रुपये. हा काय आहे? कल्याण एकूण निधी. ठीक आहे. एकूण निधी त्यातला आपल्याला हा वजा करायचा आहे. आपलं जे आलेलं उत्तर आहे 20,85,182. हा आहे वैद्यकीय व मुलांचे शिक्षण यांचा एकूण निधी. ठीक आहे. वजाबाकी केली. 10तून 2 गेले 8, हातचा दिला 1, 10तून 9 गेले 1, हातचा दिला 1, 6तून 2 गेले 4, 0तून 5 नाही जात, 10चे 5 5, हातचा दिला 1, 14तून 9 गेले 5, हातचा दिला 1, 5तून 1 4, 2तून 2 0. उत्तर आलं 4,55,418. म्हणजे हा उत्तर जे आलेलं आहे ते काय आहे? उपहारगृहासाठी राखून ठेवलेला निधी. आता आपण इथे उत्तर लिहूया की उपहारगृहासाठी ₹4,55,418 रुपये निधी राखून ठेवला. हा झाला आपला तिसरा प्रश्न. चौथा प्रश्न वाचूया. क्रिकेटच्या सामन्यासाठी पहिल्या दिवशी 13,608 तिकिटे, दुसऱ्या दिवशी 8,955 तिकिटे, तिसऱ्या दिवशी काही तिकिटे विकली गेली. 3 दिवसात एकूण 36,563 तिकिटे विकली गेली. तर तिसऱ्या दिवशी किती तिकिटे विकली गेली? मग पहिल्या आणि दुसऱ्या दिवशीची आपण पहिला बेरीज करू. तर बघा,
पहिला किती आहे तर 13,608 हे काय आहे पहिल्या दिवशीची तिकिटे. ठीक आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशीची किती आहेत बघा 8,955 यांची आपण बेरीज करणार आहे. बेरीज केली किती येईल 8 आणि 5 13, हातच्याला 1 5 आणि 1 6, 9 आणि 6 15, हातच्याला 1 8 आणि 4 12, हातच्याला 1 2, 22,563 ही झाली एकूण तिकिटे. ठीक आहे. आता त्यांची जी 3 दिवसातली एकूण तिकिटे किती आहेत हे जे आलेलं उत्तर आहे ते आपलं काय आहे पहिल्या आणि दुसऱ्या दिवशीची एकूण तिकिटे. बरोबर. पहिल्या व दुसऱ्या दिवसाची एकूण तिकिटे. आता आपण काय करणार आहे 3 दिवसातली एकूण तिकिटे किती विकली गेली आहेत तर ही एवढी 36,563 एकूण तिकिटे. ठीक आहे. त्यातून आपण ही जी आपली पहिली बेरीज आली आहे ती वजा करणार 22,563. ही काय आहेत आपली पहिल्या व दुसऱ्या दिवशीची एकूण तिकिटे आहेत. बरोबर. वजाबाकी करू. ही आली आपली वजाबाकी 14,000. ठीक आहे. तिसऱ्या दिवशी किती तिकिटे विकली गेली तर 14,000. आपण इथे उत्तर लिहूया. तिसऱ्या दिवशी 14,000 तिकिटे विकली गेली. ठीक आहे. हा झाला आपला उदाहरण संग्रह 13 आणि इथे हा आपला धडा संपलेला आहे.